गौरी तू पण इथे आहेस? तू गप्पा बस. माझं डोकं फिरलंय आता. सटकलंय माझं. काही बोलू नकोस. एकतर मी लावलेल्या प्रेमाच्या झाडावर ही गौरी येऊन बसलीये. हिच्यामुळे मला लेक्चर ऐकायला लागलं. हिच्यामुळे शिव काय काय बोलला माहितीये? वा दोस्त, मस्तच. माझं घर बसण्याआधीच उद्ध्वस्त केलंस ना तू. मैत्रीण असून मैत्रिणीच्या पाठीत खंजीर खुपसलास. काय वाईट केलं होतं तुझं? मी तू ऐक ना जरा माझं. गप्पा बस. तू माझं ऐक. काय केलंस तू? आपण लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत ना. तुला मी सांगितलं होतं मला शिव आवडतो. मी तू अगं काय बोलायचंय तुला? काय शिल्लक ठेवलंस बोलायला? आजपर्यंत आपली जी मैत्री होती ना ती इथेच संपली आता. बस गौरी. मी तू ऐक ना. काही ऐकायचं नाहीये मला. मैं जरा जाऊन बघतो. मी तू गौरी जी, जाने दीजिए. काय जाणे दो. मी तुला गरज आहे माझी. ती खूप हर्ट झाली. हात सोड ना माझा. पर अब वेणु है ना उनके साथ, वो संभाल लेंगे. अभी उनकी कहानी उनको लिखने दो. हमें अपनी कहानी लिखनी और उसमें कम टर्न एंड ट्विस्ट नहीं. जाइए जाइए. कब तक भागेंगे आप हमसे और हमारे प्यार से? ज्यादा दूर नहीं जा पाएंगे. कुठे गेली गौरी? कुठे दिसत नाहीये. ऑफिसला तर पोहोचली नसेल ना. फोन करते मी. हॅलो, गौरी सावंत आल्यात का? नाही आल्या? बरं बरं, मी नंतर फोन करते. माझं नाव नाही, मला त्या ओळखतात. मी करेन फोन नंतर. हो, थँक्यू. गौरी जी, सुनिए ना गौरी जी. देखिए, जो कुछ भी हुआ वो एकदम सही हुआ. हम इनसेंसिटिव नहीं है. फिक्र है हमें उनकी. देखिए, झूठ की उम्र ना बहुत छोटी होती है. आज नहीं तो कल उन्हें पता चलना ही था. तब उन्हें शायद और भी तकलीफ होती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला.
मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?